पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आमेन. प्रिय बंधू आणि भगिनीनो, प्रभू येशू आम्हाला मिठाचं उदाहरण देऊन एक मोठं शिक्षण देत आहे. मिठाचं उदाहरण आम्ही मत्तयाचे शुभवर्तमान अध्याय 5:13 मध्ये वाचतो, तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात आणि तुम्ही पृथ्वीचे मीठ होऊन तुम्ही दुसऱ्याला मिठासारखं चव देऊ शकता. मिठामध्ये एक मोठा गुण आहे. प्रभू म्हणत आहे, मिठामध्ये एक मोठा गुण आहे. जर त्या मिठाचा खारटपणा गेला तर ते कोणत्याही कामाचं नाही. त्याला जमिनीमध्ये रस्त्यावर टाकून त्याला पायात तुडवण्यापेक्षा त्याचं काही दुसरं काम नाही. परंतु जेव्हा तो मीठ कामात आहे तेव्हा त्या मिठामध्ये एक मोठा अर्थ आहे. मीठ आम्हाला चव देते. मीठ आम्हाला स्वादिष्ट भोजन देते. मीठ आमच्या जीवनामध्ये एक महत्त्वाचं एक वस्तू आहे. त्याच्याशिवाय आम्हाला चव नाही, आम्हाला जेवण नाही. प्रियजनो, एवढं मोठं महत्त्व ह्या मिठाला असूनसुद्धा ते मीठ कुठं आहे? एक लहानशा भांड्यामध्ये, एका पॅकेटमध्ये. म्हणजे तो विनम्र आहे, एकदम विनम्र आहे. मीठ कधी बडाई मारत नाही. मीठ आम्हाला जास्त प्रमाणात नाही पाहिजे, थोडंसं पाहिजे. परंतु त्या मिठाने, थोडंशा मिठाने आम्हाला एकदम स्वादिष्ट भोजन मिळते. प्रियजन हो, तो मिठाचा खारटपणा गेला तर त्या मिठाचं काहीच काम नाही. त्याचप्रमाणे मनुष्यपण गेलं समजा, मानवीय गुण गेला समजा, मग त्या माणसाला सुद्धा काही उपयोग नाही. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनीनो, आपण मिठासारखं चव देणारं एक मनुष्याचं एक स्वभाव, मानवी स्वभाव आपण घेऊन आपण मनुष्याचा मिठासारखं चव देण्यासाठी प्रयत्न करूया. आपण मिठापासून धडा शिकूया.